आपण या फ्रॉकची स्टिचिंग पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दिली होती। ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघूयात। स्टिचिंग करताना आता आपण वरचा पार्ट जो आहे तो आधी घेऊयात। हे जर कटिंग आपण करून ठेवलंच होतं परफेक्ट असं, फक्त आपल्याला हा व्यवस्थित आहे, हा वाला जो आहे बॅकचा त्याला मिडल काढून घ्यायचा आहे। तेव्हा या पद्धतीने आपण मिडल काढून घेऊयात। आता हा जो आहे याची जी लेंथ आहे ते आपल्या हिशोबाने ठेवायची असते। मुलाचं जर डोकं जास्त असेल मुलीचं, ठीक आहे, तर त्यांना थोडंसं जास्त ठेवू शकता तुम्ही। आणि मोठ्या मुली असतात त्या, लहान मुलींना तुम्ही 2 इंचापर्यंत ठेवलं तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नसतो। मोठ्या मुली आहेत त्यांना तुम्ही 3 इंचापर्यंत ठेवू शकता, 2.5 ते 3। मी ते 3 इंचापर्यंत ठेवलेलं आहे। ही फक्त आडवी रेष अशी म्हणजे मारून घेतलेली आहे आणि हा मिडल जो आहे तो फक्त ह्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। इथे बघा, ठीक आहे, हे घेतलं। आता यातला एक पार्ट घेऊयात आपण आणि बॅक बाजू जी आहे ती सर्वात आधी मी इथे घेते। ही बॅकचा अस्तर आणि हे मेन फॅब्रिक जे आहे ते आपण ह्या पद्धतीने सरळच ठेवूयात। सरळ ठेवायचं आहे मेन फॅब्रिक, लक्षात घ्या। आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने अस्तर ठेवून घेते मी। परफेक्ट बघायचं सर्व बाजूने। आता इथे लक्षात घ्यायचं, इथे स्टिचिंग करताना आपल्याला इथून राऊंड मध्ये यायचं आहे इथपर्यंत, तिथून खाली यायचं आहे, आयताकृतीच घ्यायचं आहे। आपण व्ही मध्ये पण घेऊ शकतो, इथून असं क्रॉस मध्ये इथे येऊन पुन्हा इथे क्रॉस मध्ये घेऊ शकतो, किंवा आयताकृती म्हणजे इथून सरळ येऊन इथून आडवा येऊन पुन्हा असं आणि पुन्हा असं ह्या पद्धतीने। म्हणजे एक दाब इतकी जी स्टिचिंग असते म्हणजे 1 पॉइंटची, ती 1 पॉइंटचं सगळीकडे माप ठेवून या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। म्हणजे कोनमध्ये पण आणि आयताकृती पण। आता मी दाखवते, हे एक शिवायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आर्महोल जो आहे तो सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे, कारण का हे दोन्ही पण पार्ट जे आहे ते आपण लॉक करणार आहोत। हे ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे स्टिच करून। मी इथे आयताकृती घेते, कारण की कपडा पातळ आहे, तर तिथे थोडासा असा म्हणजे फिसकला नाही पाहिजे कपडा, त्यासाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टिचिंग करताना नेहमी दुसरा कसा स्टिचिंग करत आहे हे बघतच करा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्या पद्धतीने असा फूट उचलत 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 आपल्याला स्टिचिंग करायची असते। या पद्धतीने आपण हा बॅकचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एका स्टुडंटचं असं म्हणणं होतं की आपण इथे स्टिचिंग मार्जिन म्हणजे जी आपली हुकसाठी असते ती घेतली नाही घेतली तर चालेल का? तर इथे नसते घ्यायची, जर आपला इतकाच हुकचा पार्ट असेल तर। जर तुम्ही हुक इथून इथपर्यंत जर लावणार असाल किंवा चेन सुद्धा लावणार असाल पूर्ण, हा पार्ट जेव्हा ओपन ठेवतो त्यावेळेला आपल्याला स्टिचिंग मार्जिन अर्धा इंच घ्यावी लागते। इथे आपल्याला कसं आहे की निम्म्यापर्यंतच आहे इतकंच, ठीक आहे, त्यासाठी इथे स्टिचिंग मार्जिनची गरज नाही। आणि लहान मुलांना जेव्हा आपण हुक वगैरे लावत असतो ते थोडेसे बाहेरच्या साईडूनच असतात, आई वगैरे, ते तुम्हाला मी स्टिच करून दाखवेन कशी करायची ते। आणि दुसरे हे एक झालं। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण इथून पूर्ण ओपन पार्ट ठेवतो आणि नंतर आपण खालचा बॉटम स्टिच करत असतो त्यावेळेलाच फक्त आपल्याला इथे मार्जिन ठेवावे लागते, ठीक आहे। ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा। आता हे झालं। आता आपल्याला आर्महोल जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे।
परफेक्ट असं बघा. आणि मी कसं स्टिच करते ते बघणं गरजेचं आहे व्यवस्थित. मी ह्या पद्धतीने नेहमी मध्ये हात ठेवत असते, नुसतं असं म्हणजे दोन कपडे पकडून कधी स्टिच करत नाही, हे पण लक्षात घ्या. तसं केल्याने आपला एक कपडा ताणला जातो, एक कपडा आकसला जातो. या पद्धतीने इथे बघा नेहमी आपला हात ठेवायचा आहे. हे झालं बरोबर. आता इथे एक ठीक आहे, हे झालं व्यवस्थित शिवून. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक जे आहे, भरपूर जण काय करतात, मेन फॅब्रिक कट करताना, इथे तुम्हाला एक कट करून दाखवते, या पद्धतीने कट करतात. ठीक आहे. हे आता कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला इथे स्टिच करता आणि कटिंग करता, जेव्हा फोल्ड करायचं असेल त्यावेळेला एक वेळ चालून जाईल. पण ज्या वेळेला तुम्ही हे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडत असता, जेव्हा फोल्ड करून झाल्यानंतर, त्यावेळेला हा कपडा किंवा खालच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचा नाहीये. व्यवस्थित एकावर एक असं कट करायचं आहे, कट टू कट. हे कसं केलेलं आहे त्या पद्धतीने. एकही कपडा मागे पुढे झाला नाही पाहिजे, अस्तर एक्स्ट्रा झालं नाही पाहिजे आणि मेन फॅब्रिक सुद्धा एक्स्ट्रा झालं नाही पाहिजे. एकावर एक येऊन बरोबर परफेक्ट असं कट झालंच पाहिजे. जर तसं नाही केलं तर तुमचं जे फिटिंगचे पार्ट असतात ते वर खाली होऊ शकतात. तर तिथे थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आता इथे काय करायचं आहे, हा राऊंड शेप आलेला आहे, जसं की मी तुम्हाला शिकवलंय. राऊंड शेप जिथे जिथे येतो तिथे कट्स मारणं गरजेचं आहे. जर हा स्क्वेअर नेक असता तर फक्त आपण कोणामध्ये दोन्ही साईडला कट मारला असता आणि फोल्ड केलं असतं. पण इथे राऊंड आहे त्यामुळे आपल्याला सर्व बाजूला कट मारावे लागेल. आणि इथे सुद्धा कव बाजू आहे त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा कट घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट अजून एक, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी, की जेव्हा तुम्ही नॉर्मल स्लीव्ज वगैरे जोडाल आणि किंवा तुम्ही एखादी पट्टी वगैरे लावाल, तर पट्टी छोटीवाली ज्या वेळेला लावतो, दाब म्हणजे आपण गळापट्टी वगैरे जसं शिकवलं तुम्हाला, तशी जर पट्टी लावायला गेलात फोल्डिंगची, तर त्यावेळेला इतके कट मारायची गरज नसते. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याला वाटते की आता इथे कट्स मारल्यात म्हणजे त्या स्लीव्ज लावताना सुद्धा कट्स मारतात, तर तेही मारायचे नाहीत, ते पण लक्षात घ्या. फक्त आपण इथे फोल्ड करतोय त्यासाठी आपण इथे कट्स मारलेले आहेत. स्लीव्ज लावताना किंवा म्हणजे कोणतीही पट्टी वट्टी लावताना, लेस लावताना इथे कट्स मारायला जाल, तसं करू नका. इथे आपण फोल्ड करत आहोत त्यासाठी आपण इथे कट्स मारून घेतलेले आहेत. इथे ह्या पद्धतीने व्ही मध्ये आपल्याला इथे कट मारायचं आहे, कारण की इथे कोण येतात दोन्ही साईडला त्यासाठी. जर तुम्ही असा व्ही घेतला कॉर्नर पर्यंत, इथून असा तिरका घेतलात, तर तुम्हाला एकच कट मारायला लागतो. इथे आपण स्क्वेअर मध्ये म्हणजे इथे आहे कोण, तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीने कोण, ह्या साईडला एक कट आणि ह्या साईडला एक कट घेतलेला आहे. आता हे झालं. आता हे फोल्ड करून घेऊयात आपण. आता याला आपल्याला दाब स्टिच मारून घ्यायची आहे. आता इथे कव बाजू आली त्यामुळे मी दाब उचलला आणि कपडा फिरवला. पुन्हा दाब उचलून कपडा फिरवायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे.
इथे बघा, म्हणूनच हा असा कव आकार आला. ज्या वेळेला तुम्ही सरळ सरळ असं स्टिच करता त्यावेळेला हा जो भाग आहे तो असा राहतो आणि नंतर मग इथे असं म्हणजे चून वगैरे पडल्यासारख्या पडतात जेव्हा घातल्यानंतर. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक दुसरी बाजू ह्या पद्धतीने एक बाजू आणि दुसरी बाजू त्या पद्धतीने सरळ सरळ स्टिच करून बघा, तुम्हाला लगेच जाणवेल. ठीक आहे, असं स्टिच करून बघा आणि या पद्धतीने राऊंड मध्ये पण स्टिच करून बघा, किती फरक पडतो तो. हे जे कोण वगैरे काढून घ्या. आणि इथे सुद्धा या पद्धतीने एक पॉइंट सोडूनची जी दाब स्टिच असते ना ती छान असते, दिसायला पण छान दिसते आणि म्हणजे एक फिनिशिंगचा लुक असतो तो. म्हणजे एक पॉइंट सोडून जी आपण दाब स्टिच मारतो ती. आता इथे बघा, हा वाला पार्ट इथे असा तयार झाला ना, तर इथे आपल्याला फक्त हुक ह्या पद्धतीने लावावे लागतात. तर हुक जे आहे, हुकचं टोक थोडंसं बाहेरच्या साईडला घ्यावं लागतं आणि आई जी आहे ती ह्या कोपऱ्यात घ्यावी लागते. ह्याच्यावरती नाही तयार करायची, इथे तयार करायची, जेणेकरून जे आपला जेवढा पॉइंट आपला फोल्डिंग मध्ये गेलेला आहे तो इथे कव्हर होतो. ते दाखवतेच नंतर आपलं स्टिच करून झाल्यावरती. ठीक आहे, हे झालं. आता हे राहिलेला पार्ट जो आहे तो आपण स्टिच करून घेऊयात. आता इथे राहिलेलं मेन फॅब्रिक जे आहे ते आपण इथे कट करून घेऊयात. इथे ह्या पद्धतीने आता इथे बघा मी कसं कटिंग केलेलं आहे. कट टू कट आहे हा पार्ट आणि हा पार्ट. ठीक आहे, एक्स्ट्रा नाहीये, एक्स्ट्रा नाही झाला पाहिजे. कपडा जो आहे तो एक्स्ट्रा नाही राहिला पाहिजे. ठीक आहे, अस्तर आपलं परफेक्ट असतं, मी नेहमी सांगत असते कटिंग. तर आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरच्या हिशोबाने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. भरपूर जणांचं फिटिंग करताना एकावर एक ठेवताना किंवा शोल्डर जोडताना हे प्रॉब्लेम येत असतात किंवा खालची फिटिंग करताना प्रॉब्लेम येतात की एक पार्ट वेगळा म्हणजे फिट होतो आणि दुसरा पार्ट वेगळा मागे पुढे फिट होतो. तर त्यासाठी हे कसे नॉर्मल असतात, फ्रॉक वगैरे असतात, ह्याच्यामध्ये इतका काही फरक दिसून येत नाही. पण जेव्हा तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवायला जाता, ड्रेस वगैरे शिवायला जाता, त्यावेळेला हे छोटे छोटे फरक मोठे असतात तिथे. ठीक आहे, आपल्याला छोट्या छोट्या म्हणजे 80 सेंटीमीटर 1 मीटर ह्या एवढ्याशा कपड्यामधून आपल्याला ब्लाऊज तयार करायचे असतात. तर ते व्यवस्थित येणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा पार्ट आपला इथे तयार झाला बॅकचा. आता आपल्याला
फ्रंट घ्यायचा आहे. फ्रंटचा सुद्धा हा जो पार्ट आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे मेन फॅब्रिक घेते. आता इथे सुद्धा आपल्याला गोल गळा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. आता इथे राऊंड आला, मी फूट उचललेला आहे आणि कपडा फिरवलेला आहे आणि पुन्हा फूट खाली ठेवून राऊंड गळ्याला मी या पद्धतीने स्टिच करते. हे झालं. ठीक आहे. आता इथे आपलं राहिलेलं मुंड्याचा भाग जो आहे तो आपण इथे स्टिच करून घेऊयात. हा पण झाला. आता इथला सुद्धा हे झालं. आता एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण इथे कट करून घेऊयात. हे झालं. इथे कट्स मारून घेऊयात. आता इथे फोल्ड करून घेऊ. हे झालं. आता इथे ताप स्टिच घेऊयात. हे झालं. आता दुसरी पण बाजू. आता राहिलेलं मेन फॅब्रिक जे आहे ते आपण जोडून घेऊयात. हे झालं.
हा पण पार्ट आपला व्यवस्थित झाला, लॉक झालेला आहे आतून. ठीक आहे, दोन्ही पण पार्ट. त्यामुळे आपल्याला इथे आर्महोलच्या जागेला जास्त काम करायची काही गरज नाही. हे झालं. आता आपल्याला बॅक आणि फ्रंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. इथे जोडताना आपण काय करूयात, सरळ बाजू जी आहे ती एकावर एक ठेवूयात. लॉक करायचा आहे. एकदम कॉर्नरला स्टिचिंग मारायची, एकदम म्हणजे खूपच कॉर्नर आला पाहिजे, म्हणजे अर्ध्या पॉइंटला पण कमी असं एकदम कॉर्नरची स्टिचिंग हवी आहे. कारण का आपण त्याचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नसतं, त्याच्यामुळे आपल्या फिटिंगमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येता कामा नये. त्यासाठी आपल्याला एकदम या पद्धतीने एकदम साईडला स्टिचिंग व्हावी आहे. ही वाली जी घेतलेली आहे ना, ही वरची, खालची नाही, ही वरची जी आहे ती. आता इथे ह्या बाजूने आपण फोल्ड करून घेऊयात. शोल्डर या पद्धतीने लॉक केले जातात. आणि नंतर आपली अर्धा इंचाची स्टिचिंग मारून, किंवा ते अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी घेतली तरी चालेल. थोडंसं वरचा जे शोल्डर आहे फ्रंटचं, ते तुम्हाला न कळत असं खेचावं लागणार. त्याच्यानंतर वरच्या साईडून सुद्धा आपण दाब स्टिच घ्यायचे आहे, जेणेकरून फिट्ट व्यवस्थित बसेल. कारण का एकदम आपण कॉर्नरने स्टिचिंग केलेली असते आणि ती उसवू नये त्यासाठी. ठीक आहे, आता इथे पण तसंच. हे दोन्ही पण पार्ट आपले झाले व्यवस्थित. ओके, हे पार्ट ह्या पद्धतीने झाले, म्हणजे वरचा पार्ट जो आहे तो आपला तयार आहे. फक्त आपल्याला आता इथे रेबिन्स तयार करायच्या आहेत या वाल्या. आता ह्या रेबिन तयार करताना तुम्हाला दाखवते. इथे साधारण अंदाजे खालून तुम्ही इथे 4 इंचापर्यंत किंवा 3.5 इंचापर्यंत, लहान मुली असतील ना तर 3.5 असं घ्या. इथे 4 घेतलेला आहे. मोठी आहे कारण की ही पट्टी जी आहे ती सुद्धा मोठी आहे, त्यासाठी लहान मुलींची ही पट्टी लहान येणार, त्यासाठी तुम्ही 1 इंच कमी घेतलं तरी चालेल. आणि या कोण्यापासून ही बंद बाजू आहे ह्या साईडला बघा, आणि इकडे ओपन बाजू आहे. आणि ही जी आहे ती आपण इथून तिरकी रेष घ्यायची आहे या पद्धतीने. ही तिरकी रेष येऊन झाल्यानंतर हे दोन्ही पण पट्ट्या एकावर एक व्यवस्थित ठेवायच्या. लक्षात घ्या ही बंद बाजू पाहिजे आपल्या डाव्या हाताला. आणि नंतरच व्यवस्थित मी जसं सांगितलं त्या पद्धतीने कटिंग करा. आणि इथून आपल्याला इथपर्यंत, आता इथलं जर माप घ्यायचं झालं, आता तुमची ही पट्टी जी होती ती साधारण 3-3.5 होती, तर तुम्ही इथे 2 इंचाची किंवा 2.5-2.25 इंचाची अशी ठेवा. आणि इथून इथपर्यंत सरळ घ्या. लहान मुलींसाठी पण सेमच घ्यायचं आहे. रुंदी जी आहे फोल्ड करून
फोल्ड केलेली रुंदी सांगते मी तुम्हाला. हे जी 3 घेतलेली आहे, तर तुमच्या हे जे म्हणजे हे जे 3 असे अंदाजे घेतलेले आहे, 3 सव्वा 3. तुमची लहान मुलगी जर असेल तर 2.5 घेऊ शकता तुम्ही. म्हणजे टोटल 5 इंचाची पट्टी घ्यायची, ती फोल्ड करायची, म्हणजे 2.5ची होईल. खालचा भाग हा 2.5चा येईल आणि वरचा भाग हा आपला 1.25चा येईल. असं ठीक आहे. 1.25 इंच असं कमी करा आणि ह्या पद्धतीने तिरकी कटिंग करून घ्या. हे झालं. आता इथे उलट्या बाजूने आपल्याला स्टिच करायचं आहे. वरच्या बाजूने सुरुवात करा, या बाजूने. इथे थांबवायची आहे सुई खाली आणि नंतर कपडा फिरवून घ्यायचा आणि तिथूनच उलटी पुन्हा सिलाई करून घ्यायची. हे झालं. दुसऱ्या साईडला पण सेम, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की उलट्या साईडून आपल्याला स्टिचिंग करायची आहे. हे झालं. आता इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. आता हे जी रुंदी जास्त आहे त्यामुळे इझिली मला इथून फोल्ड करता येईल. आणि जे लहान असतात त्यांच्यासाठी सांगते पट्टी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी रेबीन आहे ह्या पद्धतीची स्केल घ्यायची आहे आपल्याला आणि या असं मिडल घेऊन खालच्या बाजूने आपल्याला वरच्या साईडला जायचंय आणि हे आपण नॉट वगैरे कशी काढतो त्याच पद्धतीने आपल्याला हे काढायचे आहे. असं. आणि हे जे कोण आहेत ते आपल्या सुईने वगैरे काढून घ्या. ठीक आहे. अशी तयार करून घ्यायची आहे. एक कपडाचा सिंगल काढून घ्यायचा आणि इकडचा सिंगल. आणि या पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचे आहे. कारण कसं आहे, ब्रासोची किंवा नेटची जे पण कपडे असतात ना, त्यांना ना आपल्याला सुई टाकून पुन्हा आपल्याला बाहेरच्या साईडला काढता येत नाही. या पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडला काढून घ्यायचं. ठीक आहे. हे झालं. आता इथे वाटल्यास तुमच्या म्हणजे प्रेस वगैरे करून घ्या इथे.
किंवा नॉर्मली ह्या पद्धतीने जरी केलं तरी ते व्यवस्थित बसतं. ठीक आहे. हे झालंय. दोन्ही पण पार्ट आपले तयार आहेत. ठीक आहे. आता हे दोन्ही पण पार्ट आपल्याला वरच्या टॉपला लावायचे आहेत. त्याच्या आधी आपण इथे लेस लावून घेऊयात गळ्याला. ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा शोल्डर जॉईन करायच्या आधी पण लावू शकता. पण कसं आहे की लहान मुलांचे शोल्डर गळण्याचं प्रमाण कमी असतं, खूपच कमी असतं, तर त्यामुळे जी लेस आहे ती नंतर जरी लावली तरी चालून जाते. आपल्या मोठ्या माणसांसारखं नसतं की आपण आधी लावायचं वगैरे नंतर आपण शोल्डर वगैरे जॉईन करायचं, तसं काही नाहीये. आता इथे मी ह्या पद्धतीने इथे बॅकच्या बाजूने आपण सुरुवात करतोय. इथे ह्या पद्धतीने घेते किंवा तुम्ही इथेच लॉक करून अशी घेऊ शकता. लॉक म्हणजे अशीच घेते फोल्ड करून, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता इथे बघा राऊंड शेप आहे. ही जी लेस आहे फिरती आहे, तर जसा राऊंड आहे त्याच्या पद्धतीने मी तिला इथे फिरवून घेते ह्या पद्धतीने आणि नंतर मी ही शिवत अशी फिरवत घेणार आहे. इथे पुन्हा एकदा बघा, इथे आपल्याला स्टार्ट करायचं आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने फिरवत घ्यायचे आहे. फक्त शोल्डर जे आहे ते लक्षात घ्या, आपल्याला बॅक साईडला हवं. शोल्डरचं जे तोंड आहे हे वाला ते बॅक साईडला घ्यायचं आहे, जे जोडलेला आहे पार्ट तो. आणि इथे जसा गळा आहे तसा आपल्याला फिरवत घ्यायचं आहे. हे झालं. इथे पुन्हा कट करून फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदम सरळ घेऊन पुन्हा आपल्याला उलट यायचं या साईडला. इथून पण शिवताना व्यवस्थित आपल्याला लेफ्ट आणि राईट हे दोन्ही पण साईड ज्या आहेत त्या शिवता आल्या पाहिजे. भरपूर जणांचं असं असतं की एकच बाजू हातात अशी बसलेली असते शिवताना, तर तुम्हाला दोन्ही पण साईड आल्या पाहिजे शिवायला.
या पद्धतीने व्यवस्थित या पद्धतीने आपला राऊंड झाला. आता आपला आर्महोल वगैरे आहे तिथे सुद्धा आपल्याला सेम लावून घ्यायचे आहे लेस. इथे सुद्धा सेम प्रोसेस करायची. लेस जी आहे ती कधीही खेचायची नाही, हे पण लक्षात घ्या. जर तुम्ही लेस खेचली तर तुमचा प्रॉब्लेम होणार तिथे ताणलेल्याचा. हे भले तुम्ही जॉईन वगैरे करताना आर्महोल व्यवस्थित शिवलेला असेल, पण लेस वगैरे जोडताना म्हणजे गळ्याच्या बाबतीत सुद्धा तेच. जर तुम्ही दोघांपैकी एक जरी लेस अशी खेचली तर तुमचा तो पार्ट असा ताणल्यासारखा दिसणार. तुम्ही म्हणाल की स्टिचिंग करताना तुम्ही सांगितलं तसंच मी स्टिचिंग केलं होतं तरी पण असं झालं, पण तसं नसते. तुम्ही जेव्हा लेस लावता तेव्हा पण व्यवस्थित येणं गरजेचं असते. लेस अजिबात खेचायची नसते, लूज ठेवूनच आपण ती जसा तो भाग आहे डिझाईनचा त्यामध्ये आपल्याला ती बसवायची असते. ठीक आहे. आता इथला पण हा पार्ट झाला. आता या बाजूला सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे समजा तुम्ही लेस लावलेली नाही, ठीक आहे, आणि जर तुमचा आर्महोल असा थोडासा असा फुगीरसर वाटतोय, म्हणजे स्लीवलेस साठी सांगते, मग तो ब्लाउजचा असेल ना, जर वाटत असेल तर तुम्ही तिथे लेस खेचून तो लूज झालेला आर्महोल टाईट करू शकता. म्हणजे आता समजा इथल्या भागामध्ये थोडासा असा भाग झालेला आहे, घातल्यानंतर दिसतोय हा लूज, मग ह्याला टाईट जर करायचं असेल तर तुम्हाला लेस लावून तो ही लेस खेचायची आहे आणि हा पार्ट खेचायचा नाही, हा जिरवायचा आहे. त्यासाठी हे फक्त लेस खेचत खेचत असं लावायचंय, म्हणजे तो टाईट सर बसणार तिथे. ठीक आहे. पण नॉर्मल हेला नाही तसं करायचं. नॉर्मल जर असेल म्हणजे आता आपण जसं जॉईन करतोय त्याला नाही करायचं तसं, कारण का व्यवस्थित जर बसणार असेल तर तो तुमचा उलटा रॉंग बसेल, चुकीचा बसेल. हे झालं. इथे बघा या पद्धतीने आपण दोन्ही पण बाजूला लावून घेतलेला आहे व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण इथे आपले जे हे आहेत पार्ट्स ते लावून घेऊयात. आता इथे बघा तुम्ही एकतर आता मी या दोघांपैकी एकच बाजू ठेवते. ही बाजू आहे
तर त्यासाठी इथे सुद्धा तीच बाजू. आणि इथे साधारण 1 ते 1.5 इंचापर्यंत आपल्याला स्टिचिंग करायची आहे आणि एक इथून करायची आहे. जी फिटिंगची असते ना आपली मार्किंग तिथपर्यंत एक आपल्याला इथे स्टिचिंग करावी लागेल. ती नंतर तुम्ही जर मोठी वगैरे होत असेल तर तुम्ही उसवू शकता, बाहेरच्या साईडला दिसत असेल तर. पण आता तात्पुरते आपल्याला ह्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. नाहीतर भरपूर वेळा काय होतं की हा पार्ट ज्या वेळेला आपण म्हणजे बॅकचा पार्ट ज्या वेळेला आपण ह्याच्यावर ठेवून आपण स्टिच करायला जातो तर त्यावेळेला हा जो पार्ट आहे तो ह्या पद्धतीने स्टिच केलेला नसल्यामुळे हा पार्ट असा तरी स्टिच होतो ह्याच्यामध्ये किंवा वरच्या साईडला तोंड करून तरी स्टिच होतो. म्हणजे काही ना काहीतरी तुमची गडबड होऊन बसतेच. तर त्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. आता इथे सुद्धा सेम आता हे झालं सगळं. आता जितकी पण आपण स्टिचिंग मार्जिन घेतली होती त्याच्यावरून आपल्याला स्टिच करायचं आहे. ठीक आहे. साधारण 1 इंचाची घेतले तर 1 इंच, 1.5 इंच घेतले असेल 1.5 इंच, तितक्या मार्जिनवरून आपल्याला हे स्टिच करायचं आहे. आता ते कसं ओळखलं जाणार? तुमची मार्किंग एकतर असली पाहिजे जी आपण कटिंग करताना घेतलेली ती. कारण की ह्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे सारखं जसं आपण नंतर पण मार्किंग घेतो तसं नाही घेतलं तरी चालते. जे तुम्ही स्टिचिंग करताना मार्किंग केलेली म्हणजे कटिंग करताना जी मार्किंग केलेली त्याच्यावरतीच बरोबर इथे मार्किंग वरतीच आपल्याला स्टिचिंग करायची आहे. जर ती मार्किंग नसेल काही म्हणजे कारणाने ती गेली असेल तर तुम्ही पुन्हा एकदा इथून असं मिडल काढायचा गळ्याचा, वरती गळ्याचा मिडल घ्यायचा आणि खाली कमरेचा मिडल घ्यायचा. ही रेष जोडून तुम्ही इथून इकडे मोजायचा आहे. जो पण छातीचा चौथा असेल तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच लुजिंग सोडायचे आहे. नंतर मार्किंग करायची आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे माझी जी मार्किंग आहे ती इथे आहे. तीच मार्किंग इथे करून घेणार दोन्ही पण बाजूला. हे झालं. आता हे जोडून घेऊयात आपण. वरचा पार्ट आधी आपल्याला तयार करून घ्यायचा असतो. पुन्हा एकदा डबल स्टिच. हे झालं. या साईडला सुद्धा आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे. हे आता आपलं तयार झालेला आहे वरचा पार्ट. ठीक आहे. ही बॅक साईड. आता इथे आपण जे मार्किंग करून म्हणजे स्टिच करून घेतलं होतं ते व्यवस्थित झालेलं आहे. आता या साईडला बघा थोडासा पार्ट आलेला आहे तो मी उसवून काढणार. म्हणजे इथे जोडताना दिसतंय आपण या साईडला तोंड करून जोडलेलं. या साईडला करण्याच्या ऐवजी तुम्ही बॅकच्या साईडला जरी तुम्ही स्टिचिंग करून जोडलत ना तर मग तुम्हाला उसवायची गरज नाहीये. इथे माझं फ्रंटच्या साईडला स्टिचिंग झालं त्यामुळे मी उसवणार. तुम्ही जर बॅकच्या साईडला असं स्टिचिंग करून घेतली ही पट्टी 1.5 इंचापर्यंत मग काही उसवायची गरज नसते जास्त. आता हे मी नंतर उसवून टाकेन. हा पार्ट पण आपला इथे तयार आहे.
वरचा पार्ट तयार झाला. आता आपल्याला खालचा घ्यायचा आहे पार्ट. आता खालचा पार्ट घेताना इथे बघा, हा इतका आपला जास्त आहे पार्ट हा वाला. ठीक आहे, इथे बघा हा वाला. मग हा ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कव्हर करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता इथे काय करते मी, ही काटाकडची बाजू आहे ती खाली घेते आणि हा वाला पार्ट एकमेकांना जोडून घेते आधी अस्तरचा. आणि अस्तरच्या कपड्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, अस्तरचा जो कपडा आहे तो त्यामध्ये उलट सुलट नसतं काही. आता ह्याच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या आपल्याला हा जो पार्ट आहे ह्या पार्ट मध्ये बसतील इतक्या आपल्याला पाडायच्या आहेत. आता इथे बघा हा वाला एक पार्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता एवढा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे प्लेट टाकून कव्हर करायचा आहे. ठीक आहे, तर मी इथे 1-1 इंचाच्या अंतरावरती प्लेट टाकते. एक एक इंचाच्या अंतरावरती अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे. इथे पहिल्यांदा चेक करते. इथे एक प्लेट टाकायची बाकी आहे माझी, त्याच्या आधीच मी हे एकदा चेक करून घेते. इथे अर्धा इंच आपलं स्टिचिंग मध्ये जातं, ते अर्धा इंच सोडायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला इथे मोजायचं आहे. तर बरोबर बसतंय तुम्हाला. इथे बघा, इथे स्टिचिंग येते म्हणजे जो जोडलेला पार्ट इकडे आहे, इथे अर्धा इंच आपण सोडलेला आहे आणि इथून इकडे इथपर्यंत येतं. आता इथला हात जर पार्ट मी असा फोल्ड केला तर आपलं व्यवस्थित येणार. ठीक आहे, जेव्हा आपण 2-3 प्लेट आपल्या राहतात मारायच्या त्याच्या आधीच आपण एकदा चेक करायचं. कधीही म्हणजे ह्याच्यासाठी सांगते, हे आपलं व्यवस्थित आलं पाहिजे. मेन फॅब्रिक अस्तरातलं आहे ना, त्याच्यासाठी सांगते. आता इथे सुद्धा तेच करायचंय. 1-1 इंचाच्या अंतरावरती आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे. आता हे पण एकदा चेक करून घेते, याच पद्धतीने हा पण पार्ट आलेला आहे का. तर येतोय हा. आता फोल्ड केल्यानंतर तेवढाच येणार. ठीक आहे, हे झालं आपलं. आता ह्याला सुद्धा आपण वन साइडला, आता इथून सिलाई मारले ना, आता इथून पण सिलाई एक मारून घ्यायची, जोडून घ्यायचा आहे. हा पार्ट आणि हा पार्ट एकत्र नाही जोडायचा, वेगवेगळा जोडायचा आहे, जेणेकरून जो फुगा आहे तो जास्त पडतो. आणि दुसरी गोष्ट, जर समजा घेर थोडासा जास्त झाला तर काय करणार, तर त्यावेळेला काय करायचं आहे. आता समजा इथे आता घेर जास्त झालेला आहे, इथं आता पूर्ण इथपर्यंत जर बसत असेल घेर, वरचा पार्ट जो आहे, तर एवढा पार्ट जो आहे तो एक बोटाचा तो जास्त पडतोय. तर त्यावेळेला काय कराल, जी आपण इथून सरळ स्टिच मारलेली आहे ती थोडीशी आतून या पद्धतीने घ्याल. इथून स्टिचला जी सुरुवात करणार ते इथून असं तिरका इथपर्यंत घ्याल आणि पुन्हा आहे तशी सरळ घ्याल. म्हणजेच काय, तर इथे थोडासा असा क्रॉस घेणार तुम्ही दोन्ही बाजूला सेम, एकाच बाजूला नाही, दोन्ही पण बाजूला तुम्हाला सेम क्रॉस घ्यावं लागेल. ठीक आहे, तर आता हे एकदा फायनल बघूयात आपण, ह्यामध्ये बसते का. तर व्यवस्थित आहे.
परफेक्ट बसतोय माझा पार्ट हा. ठीक आहे. आता हा पण पार्ट मला ह्या राऊंडच्या हिशोबाने तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करणार, पहिल्यांदा सर्वात आधी हा पार्ट जोडून घेते. मी खालून सुरुवात करते, कारण खालचा जो पार्ट आहे तो माझा सरळ यावा म्हणून. आता इथे खालून सुरुवात करूयात. वन साइड ही आपली जी आहे ते आपण स्टिच करून घेऊयात. म्हणजे दोन पार्ट जे आहेत ते आपल्याला एकमेकांना फक्त जोडून घ्यायचे आहेत. हे झालं. ह्या पद्धतीने वन साइड आपण जोडली. आता ही दुसरी जी बाजू आहे इथे आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे स्टिचिंगसाठी. जसं आपण ती बाजू जोडलेली आहे तशीच आपल्याला इथे सुद्धा जोडायला लागणार. त्याच्या आधी आपण इथे प्लेट टाकून घ्यायचे आहेत पूर्ण याला. आता इथे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरती. तुम्ही अर्ध्या इंचाच्या ऐवजी जर तुमचा पन्ना तुम्ही जास्त घेतला असेल, मोठा घेतला असेल, तर तुम्ही 1-1 इंच सुद्धा आतमध्ये फोल्ड करू शकता. म्हणजे 1-1 इंचाच्या अंतरावरती घ्यायचा आणि 1-1 इंच फोल्ड करायचं. या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास 1-1 इंचाचा मार्किंग करून पण घेऊ शकताय आणि ते फोल्ड करू शकता. इथून इथे 1 इंचाचं मार्किंग करायचं, 1 इंचाचं असं करून करून त्यातला 1 इंचाचा अर्धा असा फोल्ड करायचा आणि दुसरा अर्धा असं. या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथपर्यंत मिडल पर्यंत आपण स्टिच केलं, म्हणजे जिथून आपण हे जोडला होता कपडा. आता इथे मिडल पर्यंत मी हे स्टिच करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण जे 2 कपडे जोडले होते इथे तिथपर्यंत स्टिच करून घेतला. आता हे जे आहे ते आपण बघूया चेक करून. इथपर्यंत इथे स्टिचिंग मार्जिन अर्धा इंच सोडायचे आहे. आता हा जो कपडा आपण अस्तरचा घेतला होता तो व्यवस्थित कट टू कट लावून बघा. इथे इथून स्टार्ट करते. हा बसतोय बरोबर. इकडे आपलं स्टिचिंग मार्जिन आहे. ठीक आहे. जाते व्यवस्थित. इकडे सोडलं व्यवस्थित दोन्ही साईडला. मला इथून व्यवस्थित असं घ्यायला पाहिजे. थोडं थोडं मी तिरकं घेणार, म्हणजे अर्धा इंचापेक्षा जास्त अर्धा इंचाची स्टिचिंग असणार. पण इथे मी पावणा इंच घेऊन असं अर्धा इंचाला जॉईंट करणार, कारण की थोडंसं नकळत कमी पडते. ते तुम्हाला दाखवतेच मी पुढे. आता हे त्याआधी आपण प्लेट पाडून घेऊया. प्लेटचा तर अंदाज आपल्याला कळलाच. हे झालं. आता प्लेट आपण इथपर्यंत पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढे आपल्याला प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला प्लेट पाडायच्या आहेत. ठीक आहे. आता हे मग तिथे जशा प्लेट पाडलेल्या आहेत तशाच पाडायच्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कमी जास्त हे फोल्डिंग झालं नाही पाहिजे. सगळीकडे एकसारखंच फोल्ड आलं पाहिजे आपलं.
भरपूर जणांचं कसं होतं, एका ठिकाणी अर्धा इंच तर एका ठिकाणी 1 इंच असं फोल्ड करतात, तर तसं नसलं पाहिजे. आणि अंतर पण सेम असू दे. इथे एक्स्ट्रा ठेवते एवढं. आता हे दोन्ही पण कपडे जे आहेत ते एकावर एक ठेवून व्यवस्थित चेक करा, सेम आलेले आहेत का. इथे इतका कपडा जास्त होतो, तो मी इथे फोल्ड करते, जो मी सरळ घेतला होता. इथे हा फोल्ड करते, म्हणजे कट टू कट व्यवस्थित येतोय. हे झालं. आता ह्याच्या सुद्धा दोन्हीही बाजू आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत. आता त्या मी मगाशी तुम्हाला सांगितल्या होत्या त्याच पद्धतीने इथे आपल्याला या जॉईन करायच्या आहेत. हे आता एकावर एक ठेवा. दुसरी बाजू आहे ही, एक बाजू तर आपण स्टिच करून घेतली होती आधीच. आता ही दुसरी बाजू जी आहे ती एकावर एक ठेवायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे अर्धा इंचाच्या ऐवजी आपण इथे पावणा इंच घ्यायचा आहे आणि तिथून इथे तिरकं जायचं, नंतर अर्धा इंचावरती स्टिचिंग आणायची आहे. हे फक्त जर तुमचा थोडासा नकळत घेर जास्त होत असेल तरच करायचं आहे. त्याच्यापेक्षा पण जर जास्त होत असेल तर मात्र तुम्हाला उचवावं लागेल आणि पुन्हा प्लेट्स पाडाव्या लागतील त्याच्या अंदाजात. नाहीतर मग एक्स्ट्रा जेवढा राहतोय तेवढा कपडा कट करून टाकावा लागेल. दोघांपैकी तुम्ही काहीही करू शकता. ठीक आहे. इथे डबल डबल स्टिच करून घ्या दोन्ही पण बाजूला. आता इथे एकदा चेक करूयात, या दोन्ही पण बाजू बरोबर आहेत आपल्या. इथे बघा, इथे थोडंसं अजून एक टिप मारून घेते. पहिल्यांदा हे लावून बघू आपण, बरोबर आहे का. थोडंसं मला इथे घ्यावं लागणार. जसं आपण त्या बाजूला घेतलं तसंच या पण बाजूला. इथे आपण अर्धा इंचावरती सरळ स्टिच घेतली होती ना, तर आता इथे थोडीशी अशी कव घेणार आहे. तुमच्या बाबतीत ह्या गोष्टी होणार, तर ते थोड्याशा या पद्धतीने करायच्या आहेत कवर. या पद्धतीने कवर केली. आता राहिलेलं अस्तर जे आहे ते आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. जोडताना काय कराल, या पद्धतीने आतल्या बाजूला घालवायचं आहे. ह्याच्या आतून बाहेर, म्हणजे वरचा कमरेची बाजू वर काढलेली आहे दोघांची पण अशी. आता ह्याच्यातली स्टिचिंगची जी बाजू आहे ती घेऊयात आपण इथे. स्टिचिंग वरती स्टिचिंग येऊ दे थोडंफार. आता हे जे कमरेची बाजू आहे स्टिचिंगची ती थोडीशी इकडे झाली तरी चालेल, किंवा बरोबर आली तर चांगलीच गोष्ट आहे. थोडंफार मागे पुढे झालं तर चालू शकतं. आता इथे एकावर एक ठेवून ह्या पद्धतीने, हे सरळ आहे, ही उलटी बाजू आहे, उलटी बाजू इथे आणि ही अशी
ठेवलेली आहे. ठीक आहे, ही जी स्टिचिंगची बाजू आहे ती आपल्याकडे हवी आहे, ह्याची सुद्धा स्टिचिंगची बाजू आपल्याकडे हवी आणि ती एकावर एक ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि स्टिचिंगला सुरुवात करायची. हे पहिल्यांदा आपल्याला जोडून घेणं गरजेचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, भले तुमचा मेन फॅब्रिक आणि अस्तर जरी सेम असेल तरी पण आपल्याला ह्या पद्धतीने दोन वेगवेगळं स्टिच करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की हा बाबा जास्त कपडा आहे म्हणल्यानंतर तुम्ही थोडंसं हे करायला जाल, तर तसं नका करू. एकत्र करून जोडायला जाल. आपल्याला वेगवेगळं स्टिच करायचं आहे. हे झालं. आता आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं आणि कमरेचं दोन्ही पण माप आपल्याला इथे व्यवस्थित लावून अटॅच करायचं आहे. तर अटॅच करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण असे कपडे स्टिच करत असतो, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत अशा ह्या गोष्टी होणार, तर काय करायचंय, म्हणजे मोठी होणार हा वाला घेर कदाचित थोडासा. तर हा जर मोठा होत असेल घेर ह्या टॉपपेक्षा, तर तुम्हाला काय करायचं की ते दाखवते. आता हा वाला हा तर व्यवस्थित बसतोय ते, पण जर समजा एखादा घेर असा मोठा असा इकडच्या साईडला असा ताणून येते, असा जर थोडासा मोठा होत असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, इथे ह्याची जी स्टिचिंग आहे ती अजून एकदा किंवा दोनदा अजून मारून घ्यायची आहे. त्याने काय होणार की हा वाला जो पार्ट आहे तो थोडासा आकसला जाईल आणि ह्यामध्ये तुमचा हा जो पार्ट आहे व्यवस्थित बसला जाईल. ठीक आहे, ते सेम गोष्ट ह्याच्या बाबतीत जर होत असेल, हा मोठा होत असेल, तर ह्याला सुद्धा तुम्ही राऊंड शेप मध्ये इथे स्टिचिंग करून घ्या गोलसर, म्हणजे ह्याच्यामध्ये पण हा वाला पार्ट व्यवस्थित बसेल. दोघांपैकी एक गोष्ट काहीतरी होत असते थोडीशी, जर झाली तर काही घाबरायचं नाही आणि ह्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, हे झालं. आता ही वाली बाजू म्हणजे कटची बाजू आणि ह्याची कटची बाजू एकावर एक ठेवा आणि स्टिचिंगला सुरुवात करायची आहे. समोरासमोर ठेवायची. लक्षात घ्या, ही वाली बाजू आणि ही वाली बाजू समोरासमोर आणि जोडून घ्यायची आहे. टॉप जो आहे तो घागऱ्याच्या आतमध्ये घाला, म्हणजे खालचा जो घेरा आहे त्याच्या.
लहान मुलींच्या फ्रॉकला पटकन होऊन जाईल. थोड्याशा मोठ्या मुली असतील तर हा प्रॉब्लेम होणार थोडासा. हे जे आहे ते ह्याच्या आतमध्ये घालायचं आहे टॉप, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. आता इथे हे स्टिच करून झाल्यानंतर ह्याला डबल स्टिच एक करून घ्या. हे या पद्धतीने झाल्यानंतर एक कॉर्नरला एक स्टिच मारून घ्या किंवा दात्रे कैची मारून घ्या किंवा ओव्हरलॉक पण केलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं. हा पार्ट आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे. असा हा वाला टॉप जो असतो तो आतमध्ये घालायचा असतो आणि नंतर हे सगळं स्टिच करून घ्यायचं असतं एकावर एक, म्हणजे आपल्याला इझी जातं स्टिच करायला. ठीक आहे, या पद्धतीने आपण हाच पार्ट स्टिच करून घेतला. आता आपण सरळ करूयात. इथे हा या पद्धतीने सरळ झालेला आहे. इथे बघा, हा झाला. इथे आपली नॉट आलेली आहे जेणेकरून फिटिंग व्यवस्थित बसते. आणि हे खालच्या साईडला. ठीक आहे, आता इथे खाली जे आहे एकतर तुम्ही ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे किंवा पिको पण करून घेऊ शकता. आता ह्याचं कसं आहे की हा थोडासा ह्याचे धागे जास्त निघतात, त्यासाठी मी ह्याला हे करते, म्हणजे फोल्ड करून घेते. इथे पहिल्यांदा सिंगल फोल्ड करून घ्यायचा आहे.
ते तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने इथे असं सिंगल फोल्ड करून घ्या, त्याच्यानंतर डबल करायचं. फक्त हा खेचायचा आहे कपडा, जेणेकरून थोडासा असा लेअरचा लुक येईल. फक्त आपल्याला थोडासा खेचावा लागतो हा कपडा, जेणेकरून थोडासा असे लेयर येतात. आणि जर सॅटिन मधला जॉर्जेट मधला कपडा असेल आणि त्याला जर पिको करायला तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने करा. त्याला आपण बारीक करायचं आहे. हे जे फोल्ड करणार ना, ते बारीक फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर दुसरं फोल्ड जे आहे ते पण तितकंच बारीक फोल्ड करायचं, फक्त खेचायचं फोल्ड करताना. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला असं सिंगल फोल्ड स्टिच करून घ्यावं लागेल बारीक असं, तरच ती लेयर येणार. डबल केअर करून लेयर येत नाही व्यवस्थित. या पद्धतीने आपण सिंगल केलं. त्याची फक्त मी बॉबिन चेंज करून घेते रेड कलरची. आता ह्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. हे सगळं आतल्या बाजूने करतो हे पण लक्षात घ्या. आणि आता ह्याला खेचायचं आहे सेम पद्धतीने, याच पद्धतीने खेचून करायचं आहे. हे झालं. आता इथे बघा, हे जे हे पडतात ना, म्हणजे आपण जेव्हा खाली असा उभा करतो तर त्यावेळेला ह्या ज्या लेयर पडतात त्या कपडा खेचल्यामुळे पडतात. तर त्यासाठी कपडा सिंगल पहिल्यांदा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा असा फोल्ड करून ताणून घ्यायचा, त्याने ह्या लेयर पडणार अशा. आणि जॉर्जेटच्या आणि सॅटिनच्या कपड्यांना जास्त पडतात. आता इथे मी हा साधारण
8 पदरी आहे, म्हणजे 4 पदरी घेतला होता धागा, त्याला ओवून नंतर मग हा 8 पदरी झाला. इतका आपल्याला लागतोच, म्हणजे हवाच आपल्याला, त्यानेच तर ते फिटिंग येणार आहे. आता हुक जे आहे ते आपण ह्या बाजूला लावूयात आणि ते हुक लावताना ह्या पद्धतीने लावायचं आहे. इथे बघा, म्हणजे उलट्या बाजूने पण दाखवते, असं थोडंसं बाहेर गेलं पाहिजे, ते दिसतंय. थोडंसं बाहेरच्या बाजूने हवं आपल्याला. आता इथे लॉक करूयात आपण हुक. आता इथे ह्या पद्धतीने घेऊन हे फिक्स करून टाका. इथे हे झालं. आता आपल्याला इथे आय करायचं आहे विरुद्ध बाजूला. आता हे हुक झालं, इथे अर्धवट असं बाहेर आलेलं आहे हे. आता इथे आपल्याला आय करायची. आय करताना नेहमी अशी बाहेरच्या बाजूने आपली आली पाहिजे. इथे शिवताना कशी शिवते बघा, सुई जी आहे ती सरळ बाजूने आलेली आहे बाहेर, दिसते. अशी ठीक आहे, अशी सरळ आली पाहिजे. इथून अशी वरती काढायची नाहीये. आणि सेम तशीच आपल्याला इथून सुद्धा सरळच घ्यायची आहे. हे झालं. आता इथे आपल्याला आय तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय तर ही जी आय आहे ना, ती आपली म्हणजे आडव्या भागात झालेली आहे, अशी इथे सरळ नाही झालेली. जशी आपण ब्लाउजला करतो तशी इथे नाही झालेली. उलट्या बाजूने, सुईच्या उलट्या बाजूने आपल्याला आई ही तयार करून घ्यायची आहे. असं अशी आडवी तयार करायची. इथून दिसते, इकडे झाली आहे तयार. अशी तयार करायची, ह्याच्यावरती नाही तयार करायची. अशी ह्या बाजूला तोंड करून तयार करायची आहे, जेणेकरून जी आपली थोडीशी मार्जिन गेलेली आहे स्टिचिंग मध्ये, ती आपली कव्हर होते थोडी थोडी. हे झालं. आता इथे बघा,
हे हुकचं तोंड जे असतं ते कधी पण मोठं करून घ्यायचं. त्याने काय होतात, लहान असल्यामुळे आपल्या तुटल्या जातात आणि टाईट सर असं बसतं हुक आणि नंतर काढायला गेलं तर निघत नाही लवकर. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपली जी बॅगची जी हुक आहे ते ह्या पद्धतीने बसते. इथे बघा. इथे जो गॅप आहे तेवढा तो भरून काढतो. या पद्धतीने जर आपण लावलं तर असं लावा. आणि जास्त मोठ्या मुली असतील, त्यांना आतमध्ये स्लीप वगैरे लागत असेल तर ह्या साईडला, आतल्या साईडला प्रेस बटन वगैरे लावायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते मुलींना कम्फर्टेबल होईल. ठीक आहे. आता हा आपला फ्रॉक इथे तयार झालेला आहे पूर्ण. आता ह्या इतक्यापर्यंत काय कळालं नसेल तर मला विचारा नेक्स्ट लाईव्ह मध्ये. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.